प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। जागतिक पातळीवर अत्यंत कुख्यात, बदनाम आणि बदमाश असलेला बलात्कारी जेफ्री एपस्टीन याच्या संपर्कात जे कोणी आले त्या सगळ्यांची नावं टप्प्याटप्प्यानं बाहेर येत आहे। दुर्दैवाची बाब अशी की आमच्या भारताचा प्रधानमंत्री सुद्धा त्याच्या संपर्कात आला होता। फक्त संपर्कातच आला नाही तर एका देशाच्या प्रधानमंत्र्यांसमोर आमच्या भारताचा प्रधानमंत्री डान्स करतोय अशी बदनामी कारक नोंद, आमची मान शर्मेनं खाली घालणारी नोंद त्या एपस्टीन फाईल मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। संपूर्ण भारताची मान शर्मेनं खाली गेली ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांचं नाव एपस्टीन फाईल मध्ये आलं, त्या वेळेला संपूर्ण भारतीयांची मान एक भारतीय म्हणून शर्मेनं खाली गेली। आमच्या देशाचं नाव जागतिक पातळीवरती बदनाम झालं। परंतु नरेंद्र मोदींच्या सत्तेला आव्हान देण्याची हिंमत कोणामध्येच नाही। सध्या भारतामध्ये एकाही पक्षामध्ये मोदीच्या विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत नाही। याला कारण मोदीला कोणी घाबरतंय अशातला प्रकार नाही, तर मोदीच्या यंत्रणेचा गैरवापर करत आहे। त्यांची सत्ता ज्या यंत्रणेचा गैरवापर करत आहे त्या यंत्रणांना इथली मंडळी, विरोधी मंडळी घाबरते। अनेक यंत्रणांचा दुरुपयोग मोदींच्या कार्यकाळामध्ये होताना दिसतोय असा विरोधी पक्षांचा गंभीर आरोप आहे। ज्याला कर आहे त्याला डर आहे आणि म्हणून ज्याने केलंय त्याला भीती वाटणार आणि म्हणून ते गप्प आहेत। नाही म्हणायला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये संसदेत आवाज बुलंद केला। इतका प्रचंड ताकदीनं त्यांनी आवाज बुलंद केला की नरेंद्र मोदींना बचावात्मक धोरण अवलंबावं लागलं। मित्रांनो, ज्या वेळेला एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आलं त्यावेळेला साहजिकच आमच्या देशाची मानहानी झाली, बदनामी झाली, आमच्या देशाची मान शर्मेनं खाली गेली। परंतु त्याच्या विरोधात बोलायची हिंमत कोणामध्ये नव्हती। भारतामध्ये एक प्रकारे सन्नाटा पसरला होता, हिंमत कोणामध्ये नव्हती। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधी बोलले, संसदेत बोलले, संसदेच्या बाहेर काय? फक्त बोलल्यानं हा प्रश्न मार्गी लागणार होता का? फक्त बोलून गप्प राहण्यात काही अर्थ नव्हता। मैदानात कोण उतरणार हा महत्वाचा मुद्दा होता आणि मैदानात उतरायला सगळे घाबरलेले होते। मोदीच्या विरोधात मैदानात कोण उतरणार? शेवटी बाबासाहेबांचे नातू, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू पुन्हा एकदा धावून आले। एकटे प्रकाश आंबेडकर, होय एकटे प्रकाशजी आंबेडकर मैदानात उतरले। ते फक्त बोलले नाही, त्यांनी फक्त विरोधाला विरोध केला नाही, ते फक्त भाषणबाजी केली नाही, वर्तमानपत्रांचे मथळे भरून आणण्यासाठी त्यांनी फक्त डायलॉगबाजी केली नाही। अर्थात आता तुमचे वर्तमानपत्रावाले देखील मोदीच्या विरोधात लिहायला घाबरतात, हे सगळ्यांना माहिती आहे। परंतु केवळ शोबाजी न करता प्रकाशजी आंबेडकर थेट मैदानात उतरल्या आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव एपस्टीन फाईल मध्ये आलं याचा नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी थेट मुंबईत मोर्चा काढला। मोदी हटाओ देश बचाओ हा नारा देत त्यांनी मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये अभूतपूर्व जनसागर लोटला। बांधवांनो, ह्या मोर्चानं काय साध्य झालं, काय झालं नाही, हा येणारा काळ आपल्याला याचे उत्तर देईल। परंतु ह्या मोर्चामुळे मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधातला जो जन आक्रोश आहे, जो असंतोष आहे, त्याचा पाया रचला गेला, एवढं मात्र नक्की। नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या अमर्याद सत्तेच्या विरोधातला असंतोष, जन आक्रोशाचा पाया प्रकाशजी आंबेडकरांच्या त्या मोर्चानं रचला
हे आपल्याला मान्य करूनच पुढे जावं लागणार आहे. आज भारतामध्ये प्रकाशजी आंबेडकर हे एकमेव नेतृत्व आहे जे बोलून नाही कृतीमधून आपला विरोध दर्शवतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावरती थेट मोर्चा काढणारे आंबेडकरच ना. अहो, RSSच्या इतिहासामध्ये, संघाच्या इतिहासामध्ये आजवर संघाच्या विरोधात बोलण्याची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती. तिथं संघाच्या थेट कार्यालयावर बाले किल्ल्यात घुसून त्यांना जाब विचारणारे केवळ आंबेडकर आहेत. प्रकाशजी आंबेडकरांचे सुपुत्र सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या इतिहासामधला अभूतपूर्व असा मोर्चा संघाच्या कार्यालयावर गेला. आणि आता दुसरा मोदींना थेट जाब विचारणारा मोर्चा प्रकाशजी आंबेडकरांनीच काढला, याची देखील नोंद भारताच्या इतिहासामध्ये घेतल्या जाईल. जिथं जिथं अन्याय अत्याचार असतो, जिथं जिथं आमच्या देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण होतो, जिथं जिथं आमच्या देशाच्या आन बान शानला नख लावण्याचा कोणी प्रयत्न करतो, त्या त्या ठिकाणी आंबेडकरवादी उभा राहतो. आज आंबेडकरवादी आहे म्हणून हा देश सुरक्षित आहे. जर आंबेडकरवादी नसते तर हा देश केव्हाच तरसा तळाला गेला असता. हे सांगायला कोणा किडमुड्या ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे आंबेडकरवादी आहेत, त्यामुळे देश सुरक्षित आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही आंबेडकरवादी आहोत. आम्ही आहोत म्हणून हा देश सुरक्षित आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. प्रकाशजी आंबेडकरांनी जो जन आक्रोशाचा पाया रचलाय, बघूया विरोधी पक्ष आता त्याला कुठपर्यंत नेतात. प्रकाशजी आंबेडकरांनी मार्ग तयार करून दिलाय. आता त्या मार्गावरून जाण्याचं काम फक्त विरोधी पक्षांनी करायचं आहे, बाकी काही नाही. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.